आणि आम्ही जे सांगतोय त्याच्यावरती उत्तर द्यायला तयार नाही। अशा वेळेला जर एक भूमिका असेल की आधी निवडणूक याद्या दुरुस्त करा, निर्दोष करा आणि मग निवडणुका घ्या, ह्यात काही चुकतं असं मला वाटत नाही। अशा निवडणुका म्हणजे फार्स आणि तमाशा ठरेल। नाही, पण राऊतसाहेब, पुन्हा तोच प्रश्न, निवडणूक आयोगाकडून तुम्हाला काही समाधानकारक उत्तर येत नाही असं नेत्यांचंही म्हणणं। निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाची एक्सटेंडेड शाखा आहे। जसं ABVP त्यांची एक आहे, RSS आहे, इतर काही त्यांच्या संस्था आहेत, रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठान आहे, बरोबर आहे। त्याचप्रमाणे निवडणूक आयोग आहे सध्या, या आधी नव्हता, आमच्या राजवटीत असं नव्हतं। निवडणूक आयोग जर भारतीय जनता पक्षाने त्यात नेमलेली माणसं ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांप्रमाणे काम करत असतील तर त्यांच्याकडनं आम्ही कोणती अपेक्षा करणार। पण त्यांच्यासमोर सत्य मांडणं, कोणत्या प्रकारे गुन्हेगारी स्वरूपाचं काम निवडणूक याद्यांच्या माध्यमातून सुरू आहे हे लोकांना दाखवणं हे आमचं कर्तव्य आहे। नाही, पण मग तुमच्याकडे पुढचा मार्ग काय शिल्लक राहतो? आता काल हा प्रश्न आपण तिथे उपस्थित असलेल्या नेत्यांना विचारल्यावरती हा प्रश्न मला विचारणं योग्य नाही। काल निवडणूक आयोगाला भेटून आल्यावर जे नेते पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होते तुम्ही त्यांनाही हा प्रश्न विचारलेला आहे आणि काल ह्या सर्व नेत्यांनी याचं उत्तर दिलेलं आहे। आम्ही बोलत राहू, आम्ही दबाव जनतेचा आणत राहू की सदोष निवडणूक याद्या, मतदार याद्या आणि नंतर निवडणूक। जसं आमची घोषणा होती, पहिले मंदिर फिर सरकार, पहिले मंदिर फिर सरकार ही शिवसेनेची घोषणा होती।